क्रिकेट खेळामध्ये खेळाडू हा धावसंख्येचा आवरट असतो असंही म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या तरी देखील तिसऱ्या धावेसाठी समर्थकांचा काय आवाज येत होता. मी नेहमीच म्हणत असतो की खेळाडू हा धावसंख्येसाठी आवरटपणा करत असतो आणि तिथे मात्र धावसंख्या अतिशय समाधानकारक पाहायला मिळाली. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि एकूण 4 षटकामध्ये धावसंख्या जर बघितली तर 52 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 4 षटक 52 धावा आणि 53 धावांचं एक अस्टिंग टार्गेट, मी म्हणेन फायटिंग स्कोर हे उभा केलाय बामणडोंगरी संघानं. जीत 11 जीजे स्पोर्ट्स वाकलन, अर्थातच निशांत 11 जीजे स्पोर्ट्स वाकलन संघासमोर. मी म्हणेन मॅच तर फाईट होईल यातील मात्र शंका नाहीये. तर धारावी संघ आपण देखील तयारीत राहायचंय. व्यासपीठावरून विनोददादा भोईर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर निशांत 11 जीजे स्पोर्ट्स वाकलन संघासाठी बिग सपोर्टिंग करत असताना मग राजू भोईर असतील, विनोददादा भोईर, ही सारी मंडळी जर बघितलं तर सातत्यानं वाकलन संघाला फुल सपोर्टिंग करत असतात. त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र ओमकार सेट्टे, मराठीचा एक गोड आवाज देखील ते देखील या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला बामणडोंगरी संघ मैदानावर खेळतोय. बामणडोंगरी संघ खेळत असताना नक्कीच या बामणडोंगरी गावामध्ये एका स्पर्धेची आवर्जून उल्लेख करेन आणि त्या स्पर्धेची नेहमीच आठवण होत असते, ती मनोज नाईक यांची स्पर्धा. मच्छिंद्र सर, या विभागामध्ये सर्वप्रथम 16 संघामध्ये बाईक ठेवणारा एकच आयोजक मनोज नाईक आणि बामणडोंगरी गावाची ती ओळख आहे. खरं तर मनोज नाईक यांची देखील आठवण या बामणडोंगरी संघातून निर्माण झाली, कारण भानुदास म्हात्रे त्यानंतर सुमित सारखा खेळाडू या संघामध्ये खेळतोय, ओमकार सारखा खेळाडू खेळतोय आणि मनोज नाईक यांचे बिग फॅन आहेत, त्याच्यामुळे त्यांचा संघ इथे खेळत आहे. तर अशा व्यक्तिमत्वांची नेहमीच आठवण होत असते ज्यावेळी त्यांचा संघ खेळत असतो. मग राज युवा प्रतिष्ठान ते राजेंद्र दादा म्हात्रे हे देखील या गावाची ओळख आणि ही सारी मंडळी आज आपल्या या संघाचा घर बसल्या देखील सामना पाहतायत. तर मॅचला सुरुवात होईल. मॅच मात्र नक्कीच रंगतदार रोमहर्षक पाहायला मिळेल तमाम क्रीडा रसिकांना. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा हा मॅचचा क्रिकेटचा थरार मचिंद्र पाटील मॅक्स सरांच्या गोड आवाजातून. बहुत बहुत शुक्रिया रिवाल सर. चलते दोस्तों, क्रिकेट की सदाबहार फिर एक बार दुनिया में. बहुत बहुत शुक्रिया रोशन जी. आप देख रहे हैं इस प्रतियोगिता का JWR का ये जलवा, क्रिकेट का एक कारवा. हमारे साथ बने रहना, यूं ही बने रहना, हम आपके साथ फिर एक बार जुड़ जाएंगे. तो हमारे बीच मौजूद है सम्माननीय विनोद शेठ भोईर, हमारे स्वर्गवासी अनंत शेठ स्मृति ट्रॉफी के आयोजक करते हैं बहुत बड़ी नाइट प्रतियोगिता जिनके माध्यम से हम अक्सर देखते हैं वाकलन के आन बान शान. उनका भी स्वागत है. और सबसे बड़ी ठाना डोंबिवली के ATM मशीन राजू शेठ भोईर, इनका भी स्वागत करेंगे क्योंकि जिनके नाम से टीम हमेशा जानी जाती है. निशांत 11 जीजे स्पोर्ट्स वाकलन, सभी का स्वागत करेंगे और रुख करेंगे इस प्रतियोगिता के बहुत ही बड़ी प्रतियोगिता में. और दूसरे सत्र का खेल यहाँ से जारी होता नजर आ रहा है. विनोद दादा भोईर, इनका भी हम सम्मान करेंगे. हमारे बीच मौजूद है सम्मान्य जगदीश जी दापोलकर, इनसे गुजारिश करेंगे कि हमारे विनोद शेठ भोईर इनका आप सम्मान करें फूलों का गुलदस्ता देकर. जो गुलदस्ते में हमेशा निखार है, जो ताजगी आपके चेहरे पर हमेशा रहे, हम ऊपर वाले से दरख्वास्त करेंगे और आपका इस प्रतियोगिता में तहे दिल से हम स्वागत करते हैं. तो आइए रुख करेंगे क्रिकेट की इस दुनिया में फिर एक बार दोस्तों लौट चलेंगे. 4 और जीत के लिए 53 रनों का लक्ष्य. स्ट्राइकर पर बल्लेबाज पहुंच चुके यहाँ पर ऋषि भोईर और उनका साथ निभाएंगे केतन म्हात्रे. गेंदबाजी में तैयार तेज तरार ओमकार नाइक. 4 ओवर का मुकाबला, 4 ओवर में जीत के लिए 53 रनों की आवश्यकता. फिर एक बार खेल का आगाज होता हुआ. पहली गेंद पर बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, लॉन्ग आर्म के ऊपर से खेलते हैं इस गेंद को सीधा 6 रन की मोहर लगाते हुए. पिछले मुकाबले में इसी ऋषि भोईर ने पहले 3 गेंदें डॉट खेली थी. आप इस मरतबा उन गलतियों को सुधार लाकर इस मैदान के ऊपर एक अच्छी यहाँ पर न्यू रखते हुए और पहले गेंद के ऊपर छक्का लगाते हुए गेंदबाज का स्वागत किया. वेलकम टू JWR 20. और ये देखिए गजब का टाइमिंग, गजब का बॉडी बैलेंस. गेंद रिफाने के रीजन में जब तक गेंद को फील किया जाए, केतन ने यहाँ से इनकार किया सिंगल के लिए. 1 रन यहाँ से बनेगा. एक बहुत ही कीमती विकेट है केतन का, वो जानते ही नोज how much important is wicket and he don't want take any risks because start from 6 runs.
so he don't want to take any risks for a second. It will be risky. He know very well. Now strike batsman Ketan is strike now. मागच्या सामने पहले मुकाबले में बढ़िया बल्लेबाज करने के बावजूद इस मैदान के ऊपर फिर एक बार तैनात है केतन मात्रे, जिनका बोलबाला काफी चलता है टेनिस विश्व में। मैंने पहले भी जिक्र किया था कि TDPL जो थाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग हुई उसमें सबसे महंगे बिकने वाले जो खिलाड़ी थे वो थे केतन मात्रे। देखना इस मैदान के ऊपर क्या करिश्मा कर पाते। गेंदबाजी में तैनात तेज तरह गेंदबाज ओमकार नाइक गेंदबाज के दौर पर। ये देखिए बढ़िया शॉट, ताकत, तकनीक और यहाँ पर वन बाउंस गए सीमा पार, सीधा 4 रन। रिवल सर, कौन कहता है कि शराब की नशा सबसे ज्यादा होती है? सबसे ज्यादा नशा है क्रिकेट की, मैं कहूंगा, क्योंकि जिस तरह से क्रिकेट का नशा है, क्रिकेट का खुमार है, क्रिकेट की ये रंगीन दुनिया है जिसमें हम अक्सर खो जाते हैं। ये क्रिकेट से नशा बड़ा कोई नहीं देखा मैंने। और इस बार एक बार बल्लेबाजी में तैनात केतन मात्रे स्ट्राइक रेंज पर। ओ बहुत ही बड़ी गेंदबाजी, बहुत ही बड़ी गेंदबाजी, सही दिशा और सही लाइन को बरकरार रखते हुए। या दरम्यान JWR कंपनीचे सिनियर एक्झिक्युटिव्ह राजेंद्रजी होलकर साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे। मोस्ट वेलकम सर, सुस्वागतम, स्वागतम स्वागतम। बहुत अच्छे यहाँ पर स्कोरिंग की भूमिका निभाते हैं हमारे सोपन मात्रे। इससे पहले अमृत मात्रे ने हमें योगदान दिया, बहुत अच्छे स्कोरर, यंग हमारे नौजवान खिलाड़ी इस समय स्कोरिंग की भूमिका अदा करते हुए। इस बीच गेंद, नो बॉल का इशारा, बहुत अच्छा एग्जीक्यूट किया गेंद को। गेंद जा रही है, लोग आपके ऊपर में यहाँ से मिलेंगे 5 रन, 4+1 ऑल स्टेपिंग नो बॉल, 5 रन यहाँ से मिलेंगे। डीजे रंगीन 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 दादा रंगीन, रंगीन 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 दादा रंगीन, हिचकिच भर के साला मी आणू करी दीन। 16 रन टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ। जिस प्रकार बल्लेबाज की शुरुआत की केतन मात्रे ने स्ट्राइक अपने खेल में रखना जायज समझा, उचित समझा और उसी कगार पर चलते हुए उनकी तमन्ना है कि इस मुकाबले को 3 ओवर के अंदर समाप्त करे। जिस प्रकार बल्लेबाजी कर रहे हैं उसी अंदाज में यहाँ पर शुरुआत करते हुए बहुत ही शानदार बल्लेबाजी गेंदबाज ओमकार नाइक गेंदबाज के दौर पर। ये देखिए बहुत ही शानदार स्ट्रोक, इस गेंद को खेल दिया पॉइंट और कवर के ऊपर से। गेंद जा रही है सीमा रेखा पार, सीधा 4 रन। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, उम्दा प्रदर्शन बल्लेबाज केतन मात्रे की ओर से। बहुत ही बड़ी बल्लेबाजी, लगातार यहाँ पर चौकों की बौछार लगाते हुए 2 चौके यहाँ से मिले यहाँ पर और टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ, हवा से भी तेज रुक करता हुआ स्कोर यहाँ पर 20 रन टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता हुआ। जीत के लिए 53 रन के लक्ष्य का पीछा करते हुए इस बीच स्ट्राइक पर फिर एक बार खूंखार शिकारी बीच मैदान के बाद तहलका मचाने बल्लेबाज केतन मात्रे। बहुत अच्छी लेंथ, लाइन, दिशा संतुलित करते हुए कंट्रोल गेंदबाजी। केतन मात्रे जैसे बल्लेबाज को बीट करना इतना आसान नहीं है, मानो मिट्टी में से तेल निकालने के बराबर है। करिश्मा कर दिखा इस गेंदबाज ने। समापन अच्छा रहा इस गेंदबाज का, ओमकार का, और की समाप्ति होती हुई कुल मिलाकर टीम का स्कोर बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर 20 रन। पारी का पहला ओवर समाप्ति के तत्पश्चात जीत के लिए 53 का लक्ष्य बची हुई 18 गेंदें और जीत के लिए यहां से समीकरण अब बनेगा 18 गेंदों में 33 रन की आवश्यकता, यानी कि औसत की बात करेंगे तो प्रति ओवर 11.0 के औसत से रन बनाने होंगे बीच मैदान पर। अब देख पा रहे JWR ट्रॉफी 2020 का शानदार और यादगार सफर। यह क्रिकेट का कारवां सुबह से हम आपके साथ है। जो दर्शक अब तक हमसे नहीं जुड़े, मैं गुजारिश करूंगा हमसे जुड़ जाइए और अच्छे प्रतियोगिता का लुत्फ उठाए घर बैठे इस कोरोना के महामारी के तहत। JWR 2020 का शानदार सफर, तीसरा साल सफल प्रतियोगिता हम देख पा रहे बीच मैदान के ऊपर। 20 रन टीम का स्कोर और रन बना यहाँ पर केतन मात्रे ने की बात करेंगे तो ऋषि ने बनाए थे 4 रन। उसके बाद गेंदबाजी में तब्दीली, गेंदबाजी में आते हुए भानदास मात्रे अच्छे गेंदबाज जिनका बोल बाला रहा है इस प्रतियोगिता में। जिस तरह से पिछले मुकाबले में उन्होंने गेंदबाज की, बहुत ही शानदार गेंदबाज की और बल्लेबाजी भी अच्छी की, वही गेंदबाज बीच मैदान के ऊपर यहाँ पर रुक जमाते हुए। पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। आप देख सकते हैं कई खिलाड़ी 30 गज के बाहर अब पहरेदारी करते हुए, पेट्रोलिंग करते हुए। यहाँ पर चौके छक्के लगाना बल्लेबाज के लिए इतना आसान नहीं होगा। फिर एक बार स्ट्राइक पर ऋषि बोयर जिन्होंने छक्के के साथ स्ट्राइक की शुरुआत की थी पारी की। ये देखिए बढ़िया शॉट लॉन्ग ऑन के ऊपर वन बाउंस गेंद को
टू बाउंस गेंद को फील किया, जब तक खिलाड़ी दौड़ कर जाए सीधा गेंद उनके पास आती हुई अच्छा थ्रो वहां से देते हुए ऑन द स्टंप 1 रन का इजाफा होता हुआ। कितना क्रिकेट में हम तब्दीली देख चुके हैं दोस्तों। पहले थ्रो गेंदबाज के पक्ष में फेंका जाता था, एंड पर फेंका जाता था, आज कहीं से भी थ्रो विकेट कीपर के दास्तान में दिया जाता है। इससे क्रिकेट की कितनी डेवलपमेंट हो चुकी है ये हम देख पा रहे हैं। ये देखिए रिवर्स शॉट के जरिए खेलने की कोशिश, खिलाड़ी वहां पर मौजूद जज करते हुए, लेकिन यहां पर इस कैच को नहीं लपक पाए। और मुझे याद है राहुल जोगाड़िया ने जो कल कैच लपका था, बढ़िया क्लिप वायरल हो चुकी है। उसी अंदाज में कपिल देव ने जिस प्रकार 1993 में कैच लपका था, उसी अंदाज में कैच लपकने की यहां पर जरूरत थी, लेकिन नहीं रख पाया। पर हर एक खिलाड़ी की बस की बात नहीं होती है। 2 रन का इजाफा होता हुआ टीम का स्कोर यहां से बनता हुआ फुल स्कोर में इजाफा, और स्कोर यहां पर बनता हुआ 23 पर। स्ट्राइक एंड बल्लेबाज फिर एक बार केतन म्हात्रे, बड़े बल्लेबाज। शॉट ऑफ प्लेन, फिर एक बार गेंद को खेल दिया मिड विकेट के ऊपर से, खिलाड़ी तैनात लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद, दर्शक की भूमिका में सीधा 6 रन। गेंदबाज बंदास मात्र के पास भी एक विकल्प है, किस प्रकार गेंदबाजी करे ये भी उनके लिए बड़ा सवाल बन चुका है, क्योंकि महान खिलाड़ी जब उनके सामने तो इस प्रकार। और ये देखिए रिवर्स के जरिए बल्ले का बाहरी किनारा, गेंद जा रही है फिर एक बार थर्ड मैन रीजन में, 2 बाउंस गेंद सीमा पार, एक और शानदार चौका। केतन म्हात्रे का निजी स्कोर भी हम बताएंगे, हमारे स्कोर में जानकर देंगे। 4 चौके लगाए उन्होंने, एक छक्का भी दाया है। और उनका निजी स्कोर की बात करेंगे तो उनके निजी स्कोर यहां पर हो चुका है 24 रन, या उनका निजी स्कोर यहां पर बन चुका है। बढ़िया पारी, महान खिलाड़ी अक्सर महान खेलते हैं। और ये देखिए सबसे लंबा छक्का यहां पर, ये छक्का नहीं बल्कि अट्टा है, लेकिन रन मिलेंगे 6 यहां से। या मैदानी त्याला पाहिला मी सांगत नाही खोट, भारी मजबूत त्याची बॅट, दात खाऊन मारतोय शॉट, भारी मजबूत त्याची बॅट, दात खाऊन मारतोय। तो यहाँ पर स्कोर बताएंगे, प्रथमेश हमसे जुड़ चुके हैं, प्रथमेश हाईवे दिवा के। स्वागत है प्रथमेश आपका इस प्रतियोगिता में। और टीम का स्कोर यहां से बनता हुआ 39 रन, 39। जीत के लिए दिल्ली अब्दूर ने 53 की आवश्यकता, यहां से रन बने यहां पर कुल मिलाकर 39। अब जीत के लिए सफर आसान सा, जीत के लिए महज 14 रन की आवश्यकता, 12 गेंदे और 14 रन। रिवल्सर आसान सा मुकाबला बीच मैदान के ऊपर, लेकिन सबसे बड़ा मुकाबला तब होगा जब धारावी टीम मैदान पर आएगी। लेकिन ये टीम भी काफी बढ़िया है, लेकिन मुकाबला एक तरफा नजर आ रहा है। जिस प्रकार बल्लेबाजी की है केतन ने, 24 रन का योगदान दिया उन्होंने अपने निजी स्कोर में, 32 रन का योगदान दिया उन्होंने अपने निजी स्कोर में। बहुत ही शानदार पारी रही उनकी, और एक भी विकेट ने यहां पर प्राप्त कर पाई है जीवदानी टीम की, मैं कहूंगा असफलता है। 12 गेंदों में रन बने कुल मिलाकर 39, जीत के लिए 12 गेंदे, अब 14 रन की महज आवश्यकता। आसान सा किया इस मुकाबले को, 32 रन की शानदार पारी के लिए इस समय केतन म्हात्रे ने। सेकंड पर ऋषि बोयर, ये देखिए टैप करने की कोशिश, स्ट्राइक लेना चाहते थे, पता नहीं क्या कुछ हो रहा है पर, सब कुछ अच्छा चल रहा था। केतन स्ट्राइक लेना चाहते थे, लेकिन रन आउट का खतरा उठाया और केतन को लौटना होगा। 32 रन की पारी यहां पर सस्ते में समाप्त हो चुकी है। अरे कशाला कशाला गावपणा तू केलास रे, अरे कशाला कशाला गावपणा तू केलास रे, धावता धावता फुकाट तू, धावता धावता फुकाट तू, रन आउट झालास रे, धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे. कॉल नसताना तू धावू नको दिली ताकीद. क्या टाइमिंग है यहाँ पर, बहुत ही अच्छा टाइमिंग डीजे का और केतन म्हात्रे का। स्वागत किया जा रहा है 32 रनों की पारी का समापन हुआ यहाँ पर। बढ़िया पारी, लेकिन सस्ते में आउट हो चुके यहाँ पर, क्योंकि दोनों के बीच में कुछ तय हुआ था, शायद कुछ तय हुआ था कि स्ट्राइक केतन को लेनी है, लेकिन ऋषि बोयर समझ नहीं पाया पर उनके इशारों को, और नए मैदान पर बल्लेबाज आते हुए जीत बोयर, जिनका बोल वाला काफी चलता है क्रिकेट में। स्टांस देखिए यहाँ पर, अटैकिंग स्टांस में निकाय का यहाँ पर जमाए रखी, एक रन पूरा किया, दूसरे की कोशिश और दूसरे के लौटे यहाँ पर होगा या नहीं होगा। डेंजर एंड में जीत बोयर, देखना यहाँ पर
अंपायर का इशारा कुछ भी नहीं यहां पर, और ये महफूज है। अंपायर का ये कोई भी इशारा नहीं, यानी कि पहुंच चुके हैं यहां पर, महफूज है। जिस प्रकार दौड़ लगाए, पहला रन तेजी से लिया, दूसरे के लिए कॉल किया और दूसरा रन भी तेजी से लिया। इफ यू टेक फर्स्ट वेरी फास्ट, इट इज वेरी इजी टू टेक द सेकंड रन। तेज खेला वही के इस मैदान के ऊपर, पहला रन तेजी से पूरा किया, दूसरे की कोशिश की और जीत के लिए अब 10 गेंदे 12 की आवश्यकता। इस बीच रिवर्स के जरिए खेलने की कोशिश पाया गया यहां पर। अब ये मुकाबला काफी बड़ा बन सकता है, क्योंकि जीत के लिए 9 गेंदे बची है और जीत के लिए समय के लिहाज से बनता हुआ 9 गेंदे और 12 की महज आवश्यकता। बेवकूफ औरत, मरे हुए वापस कहां से आएंगे? मेरे करण अर्जुन आएंगे। ये बाबूराव का स्टाइल है। शानदार गेंदबाजी बीच मैदान के बाद, जिस प्रकार की कोशिश की जा रही है गेंदबाज की ओर से, सब कुछ दांव पर लगाकर गेंदबाज करे। इस समय जानते हैं कि इस वक्त विकेटों की काफी आवश्यकता है, इस वक्त रनों की रोकना बेहद जरूरी है। उसी अंदाज में सब कुछ दांव पर लगाकर गेंदबाज की जा रही है। शानदार किरदार निभाते गेंदबाज, जीत के लिए 9 गेंदे 12 की आवश्यकता, क्योंकि बामुन डोंगरिल टीम का लक्ष्य है जीत, तो वाकलन टीम को हार नहीं है मंजूर। कौन होगा बीच मैदान के ऊपर, कौन आएगा बीच मैदान के ऊपर, इस समय हम बात करेंगे। तो दारा में टीम के सामने कौन सी टीम आएगी अगला मुकाबला खेलने के लिए, किसकी होगी जीत, कौन होगा प्रतियोगिता के बाहर, कौन होगा इस मैदान के ऊपर अगले मुकाबले के लिए बिल्कुल तैयार। जबरदस्त मुकाबला होगा, 9 गेंदे 12 की आवश्यकता। मुकाबला इस अब कशमकश बनता नजर आ रहा है। इस बीच अगली गेंद, फुलटॉस गेंद, सीधे बल्ले पर गेंद का, बल्ले का फेस खोला, गेंद को सीमा पार की मोहर लगाई, सीधा 6 रन की मोहर, और मुकाबले को इस मैदान के ऊपर अपने तहत करने की कोशिश की। 8 गेंदे अब 6 रन की आवश्यकता। क्या ठोका यार। मैंने देखा, तूने देखा, किसने देखा, किसने देखा, सबने देखा। मैंने देखा, तूने देखा, किसने देखा, सबने देखा। अरे क्या देखा, क्या इतना पैरों के ऊपर गेंद इतना लंबा छक्का देखा। फुल टॉस गेंद यहां पर, स्ट्रेट ऑन द बैट, दैट्स अ बिग हिट, बैट्समैन क्लब्ड अवे इन द मिड विकेट, दैट्स अ ह्यूज 6। और इस छक्के के साथ यहां पर मुकाबला बिल्कुल आसान सा बनता नजर आ रहा है। 8 गेंदे 6 रन। जिस गेंदबाज ने अच्छी गेंदबाज की थी निखिल खोत ने, उसी गेंदबाज ने एक गलती की, फुल टॉस डाले, वो इस फुल टॉस के ऊपर 6 रन मिले, और यही 6 रन इस प्रतियोगिता की, इस मैच का पूरी तरह से पर्दा फाश कर चुके हैं। ये क्रिकेट है दोस्तों, यहां पर गलती के लिए कोई जगह नहीं। यहां पर 8 गेंदे अब 6 की आवश्यकता। आसान सा लक्ष्य बीच मैदान के ऊपर। स्ट्राइक में बल्लेबाज फिर एक बार तैयार, और ये देखिए ये समापन किया इस वाकलन टीम ने। पिछला मुकाबला 6 गेंदे छोड़कर जीता था, यह मुकाबला 7 गेंदे शेष रखकर जीता है। यानी कि अपनी ताकत क्या है क्रिकेट में उसको दिखाते हुए ये शानदार जीत। यस, मैग्निफिसेंट विक्टरी, कन्विंसिंग विक्टरी, ब्रिलियंट फिनिश ऑफ वाकलन टीम। चलो अंतिम मुकाबला। विनोद दत्ता भोईर, बहुत बहुत शुक्रिया इस प्रतियोगिता के आन बान शान में आपने जो समय दिया, बहुत बहुत शुक्रिया आपका। चलो मुकाबले में मजा आएगा। यहाँ पर जीवदाने टीम यहाँ पर टीम मीटिंग कर रही है, उनकी गलतियों को दोहराया जाएगा। अच्छा मैच था, 2 फुल टॉस, एक फुल टॉस के ऊपर छक्के की मोहर लगाई और दूसरी भी कमजोर गेंदबाजी, उसी का फायदा उठाया। पहला मुकाबला 6 गेंदे शेष रखकर मुकाबला जीता वाकलन टीम ने, तो दूसरा मुकाबला 7 गेंदे शेष रखकर मुकाबले को जीता है। तो ताकत इस मैदान के ऊपर। तर मॅन ऑफ द मॅच मी घोषणा करू। बामण डोंगरी संघ हाडलं, खूप चांगला संघर्ष केलात, खूप चांगलं क्रिकेट दाखवलं, कुठे चुका झाल्यात त्यांचा अभ्यास करा आणि पुढच्या स्पर्धेमध्ये त्या होणार नाहीये याची दक्षता बाळगा। आणि आम्ही तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतोय आणि वाकलीन संघ जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतोय।
येस धारावी संघाचा संगणक आपण देखील या लगेच नाणेफेकी होईल. हार्ड लक टू बामणडुंगरी टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन वाकलन टीम. निशांत 11 जी स्पोर्ट्स वाकलन संघाने हा विजय दुसऱ्यांदा प्रस्थापित केलाय आणि आता एक बिग फाईट पाहायला मिळेल. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच खरं तर दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. नो डाऊट 32 धावांची बहारदार केली अवघ्या 11 चेंडूमध्ये, तर गोलंदाजीतून एक विकेट, एक अष्टपैलूता पाहायला मिळाली. दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच केतन म्हात्रे. तर मी होलकर साहेबांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच बक्षीस प्रदान करायचं आहे ते केतन म्हात्रेला. चला दोन्ही संघांना आपण विनंती करूया. प्लीज जॉईन विथ Hello. फॉर द टॉस. हिज कॉंग्रॅच्युलेशन केतन म्हात्रे. होलकर साहेबांच्या शुभ हस्ते सिनियर एक्झिक्युटिव्ह JWR यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. आता मात्र केतन थांबायला लागेल. तर नाणेफेकी करून घ्यायची आहे. केतन तुला पॅनल्टी आहे आता. दुसऱ्यांदा तू काही बोलला नाही, संवाद साधला नाही. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी दुसऱ्यांदा ठरला केतन म्हात्रे. आता मात्र लास्ट मॅच अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय रंगतदार सामना. राजेंद्र होलकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते. आपण पाहू शकाल धारावी विपक्ष वाकलन. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी जगदीश दापोलकर यांना विनंती करतो की लगेच आपण राजेंद्रजी होलकर सिनियर एक्झिक्युटिव्ह ऑफ JWR कंपनी आणि राजेंद्र होलकर साहेबांचा इथे शुभ सन्मान होत आहे. तर इथे मात्र विशेष सन्मान सत्कार होत आहे. मायेची आणि प्रेमाची शाल राजेंद्रजी होलकर साहेबांच्या अंगावर परिधान करून रंगबिरंगी फुलांनी सजलेलं हे फुलगुच्छ सौंदर्याचं प्रतीक. इथे मात्र फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्याने मात्र इथे सन्मान होत आहे राजेंद्रजी होलकर साहेब. थँक्यू सो मच. धन्यवाद. चार षटकांचा सामना असेल. मॅच मात्र 4 षटकांचा असेल. शुभम म्हात्रे आमच्या सोबत जोडले गेले. एक सुप्रसिद्ध मचिंद्र सर मृदुंग म्हणी म्हणून त्यांची ओळख आहे. भजन संगीतामध्ये आपल्या भावासोबत अर्थातच भजन संगीतकार आपल्या भावासोबत मृदुंग म्हणीची एक चांगली सोबत साथ देणारे आमचे शुभम म्हात्रे गुणलेखनाच्या माध्यमातून. त्यानंतर राजेंद्र म्हात्रेने देखील चांगली साथ दिली. या गुणलेखकांचं आपण कौतुक करूया. आणि मॅच रफ अँड टफ लास्ट मॅच साठी आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळणार आहोत. एका बाजूला जतीन 11 दारावे, तर दुसऱ्या बाजूला निशांत 11 GG स्पोर्ट्स वाकलन. वाकलन संघासाठी आलेले बिग समर्थक सपोर्टर्स आपलं देखील स्वागत. तर दुसऱ्या बाजूला दारावे संघासाठी आलेले त्यांचे ग्रामस्थ सपोर्टर्स त्यांचं देखील JWR ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण स्वागत करूया आजच्या दिवसामध्ये. खरं तर निखिल बाबर यांचं, ज्यांची लाईव्ह सेवा आपल्यापर्यंत घर बसल्या देखील किंवा ऑफिस बसल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून, स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून घर बसल्या आपण ही स्पर्धा देखील पाहू शकाल. अशी ही स्पर्धा JWR ट्रॉफी 2020 एक सुंदर पर्व आपल्या भेटीला आलंय. वर्ष 3. कुंदन दमडे आपण या, आमचे आयोजक आपल्याला आमंत्रित करतायत. काय बोलतो? तर नक्कीच कुंदन दमडे आमच्या आयोजकांचे खरं तर JWR ट्रॉफीचे बिग सपोर्टर आहेत. अजनबी संघाचे बिग सपोर्टर आपण यायचं आहे आणि ते देखील फार मेहनत घेत आहेत या संपूर्ण आयोजनासाठी. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आणि वाकलन संघ पहा या विठ्ठल रखुमाई मैदानावर खरं तर JWR ट्रॉफीमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत येऊन ठेपलाय असं म्हणावं लागेल. आणि वाकलन संघाचे खरं तर पॅकर्स हे देखील ओलेच गावातील आहेत. गुणपाल गायकवाड. आज एकूण बघितलं तर ओले गावातील बऱ्याच पॅकर्सनी संघ पॅक केले. मुलेकंठ संघाला निलखंठ नाईक यांनी पॅक केलं होतं.
दापोली संघाला अमित म्हात्रेनं पॅक केलं होतं. आर्य 11 दिघोडे संघाला दत्ताशेठ मुंगाजींनी पॅक केलं होतं. आणि शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत मात्र गुणपाळ गायकवाड यांनी पॅक केलेला हा वाकलन संघ निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ आता मात्र अंतिम टप्प्यापर्यंत जतीन 11 धारावे संघाच्या विरोधात खेळेल. तर मॅच पाहूया कशा पद्धतीनं रंगते. आज दिवसभरात आपण पाहिलं तर मचिंद्र पाटील सर आणि रोशनजी सकपाल हे दोन समालोचकाच्या दिवसात आपल्याला अतिशय चांगलं समालोचन ऐकायला मिळालं. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. या साऱ्यांचं या सगळ्यांचं कौतुक करून आपण मैदानाच्या दिशेने वळणार आहोत. 4 षटकांचा सामना बरोबर झाला तर सुपर ओव्हरवर खेळवण्यात येईल आणि सुपर 3 मध्ये 3 संघ दाखल होतील. त्या 3 संघामध्ये लकी ड्रॉ होईल फायनलसाठी. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि आमचे आयोजक सातत्यानं मेहनत घेत आहेत. हे आयोजन सक्सेस यशस्वी करण्यासाठी या सर्व आयोजकांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करून मैदानाच्या दिशेने मात्र मॅच सुरू होईल. पंचांच्या भूमिकेत अमोल काले आणि प्रीतम पाडेल. एकूण आजच्या दिवसामध्ये 8 संघांनी सहभाग केला होता. अंतिम शेवटच्या क्षणापर्यंत 2 संघ होता. लास्ट मॅच अगदी लवकरात लवकर मॅचेस देखील होत आहेत. घड्याळात बरोबर 5:15 वाजलेत. जीवन गावंड आपल्याला देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावर. वाघेवली वडा मॅच सुरू होतोय. मॅच सुरू होण्याचा इशारा प्रीतम पाटील सरांचा. गेम ऑन, गेम स्टार्ट. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल भिरकावून दिलाय नो मॅन्स लँड एरियामध्ये. अर्थातच चेंडू जातो लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडे. सचिन नाईक मात्र चेंडूची उचल आणि फेकी करेल तोपर्यंत 2 धावा या ऋषीनं सहज पूर्ण केल्या आहेत. सलामीची जोडी ऋषी आणि केतन. खरं तर ऋषी भोईर आणि केतन म्हात्रे ही सलामीची जोडी. मागच्या सामन्यामध्ये काय पार्टनरशिप भागीदारी त्यांनी रचली होती. असे हे 2 खेळाडू. वाकलन संघ म्हटला तर ठाणे परिसरातील ठाणे जिल्ह्यातील हा संघ आणि दुसरा संघ त्यांच्या विरोधात नवी मुंबईमधील धारावे संघ. टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये सर्वाधिक श्रीमंत संघ म्हटला तर नक्कीच निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचं नाव घेतला जातो. हा चेंडू वेगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता. चेंडू समजला नाही गोलंदाज विक्की भोईरचा. आणि विक्की भोईर हे देखील क्रिकेटमध्ये फार गाजलेलं नाव आहे. ज्या पद्धतीनं सचिन नाईक त्याच पद्धतीनं विक्की भोईर. मग कुठलीही ओपन स्पर्धा असू द्या नवी मुंबई परिसरातून विक्कीला देखील स्थान दिलं जातं. असा हा खेळाडू फास्टर गोलंदाज. पहा त्याचा रनअप बघितला तर मी तर म्हणेन 20 ते 25 पावलांचा स्टार्ट आहे. अगदी वेगवान चेंडू वेगानं फटका फिरवून सरळ बॅटने केलाय. स्टेट ड्राईव्हचा फटका केतन म्हात्रेच्या बॅट मधून आला. 4 धावांसाठी चौकार. केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा. नाही झालो ग म्हातारा तुला मी दावीन सातारा. नाही झालो ग म्हातारा तुला मी दावीन सातारा. थँक्यू एचडीसी. धावसंख्या धावफलकावर 7 रन्स. नेक्स्ट बॉल. व्हेरी गुड बॉल. जेवढा चांगला चेंडू तेवढा चांगला फटका. क्लासिकल क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. कार्पेट ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेनं आणखी एक चौकार. जय शिवराय. खरं तर आपण बघितलं इथे प्रेक्षकांसाठी या लास्ट मॅच साठी संधीच राहील. संपूर्ण शृंखलेसाठी प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. जर झेल टिपला तर प्रेक्षक कमाल कॅच. व्हेरी गुड स्ट्रोक. केतन म्हात्रे प्रयत्न सुरेख करतोय. लगातार 2 चौकार ठोकले होते. तिसऱ्या चेंडूवर देखील प्रहार. मग आपल्याला ठाणे प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बोली का लागली गेली आहे हाच तो केतन म्हात्रे. हे मात्र उदाहरणाने ते स्पष्ट केले. सुरुवात सुरेख केली आहे. अप्रतिम सुरुवात. गुड स्टार्ट. 11 धावा धावफलकावर. हा चेंडू क्लास क्लास अँड क्लास. व्हेरी गुड स्ट्रोक. दॅट्स अ 6 रन.
2 चौकार त्यानंतर षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावर. एसडीसी ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, पण जो संधीचे सोने करतो तोच विजेता. आनंद शोधू नका, निर्माण करा. येणाऱ्या फायनल मध्ये आपण कशा पद्धतीने खेळ कराल. क्या बात है. एसडीसी इथे मात्र प्रत्येक समालोचकाला देखील कॅच करत असतो. थँक्यू सो मच सूरज. प्रत्येक समालोचकाला कॅच केलं जातं एसडीसी डीजेच्या माध्यमातून. ही तर खरी त्यांची ओळख आहे. अप्रतिम साऊंड सिस्टम आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय समालोचकांच्या वतीनं. अतिशय चांगली सुरुवात केली आहे. फलंदाज एका बाजूला ऋषी भोईर तर दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे. षटक क्रमांक पहिलं समाप्त. 17 धावा धावपलकावर. विक्की भोईर सारख्या नामांकित गोलंदाजावर प्रतिहल्ला चढवला या पहिल्या षटकातच, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. 30 यार्ड सर्कलमध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलंय. सेकंड ओव्हर धीरज भोईर. डावकरा गोलंदाज धीरज भोईरचा चेंडू टीपेक्षा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु झेल अवाक्याच्या बाहेर होता. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न मात्र सुरेख पाहायला मिळाला. तत्पूर्वी 2 धावा. ऋषी भोईर आणि केतन म्हात्रे दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर दोन्हीही बाईक विजेता आहेत. सातत्यानं या खेळाडूंचा रेकॉर्ड इतका आहे की वाकलन संघातील खेळाडूंच्या प्रत्येक नावावर बाईक आहे. ही फार चांगली ओळख आहे. हा चेंडू गुडघा टेक और तमाशा देख असा आलेला हा खणखणीत चौकार. व्हेरी गुड बॅटिंग. थँक्यू ऋषी भोईर. वैयक्तिक आपण बघितलं तर 9 या धावसंख्येवर खेळतोय. 1 चौकार. त्यानंतर दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे 1 षटकार 2 चौकार 14 धावांवर खेळी करत असताना एक चांगली सुरुवात या दोन्ही खेळाडूंनी करून दिली आहे. तर डावखुरा गोलंदाज धीरज भोईर तिसरा चेंडू पंचांना पार करून अर्थातच उजव्या बाजूनं मारा करतोय. आडव्या बॅटन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रामाणिकता दाखवली ऋषी भोईरनं आणि किंचितसा बॅटची कडा घेऊन हा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलेला झेल. फलंदाज ऋषी भोईर. बॅक टू पॅव्हेलियन. नवटक दारून घेतलाय घेरून बघताय सोडून यो घोंगडीला. आईलाय यवसान तुफान पावसान तयार गडी यो लंगडीला. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला. पाणी पडतय घराणी किनाऱ्याला, पाणी पडतय घराणी किनाऱ्याला. आणि आपण बघितलं तर पहिला धक्का, पहिली विकेट ऋषी भोईरची. अगदी 9 या धावसंख्येवर वैयक्तिक बाद झाला. ऋषी 5 चेंडूंचा समाचार घेतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात अविनाश भोईर. अविनाश भोईर स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला केतन म्हात्रे, तर गोलंदाज धीरज भोईर कमबॅक करतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा तब्बल कुठून काढल्यानंतर हा धीरज भोईर कशा पद्धतीनं धावसंख्येला अंकुश घालतोय हे पाहायला मिळेल. विठ्ठल रखमाई मैदानावर रंगणारी स्पर्धा. डावखुरा गोलंदाज रिव्हर्सिव्ह अगदी वेगवान पद्धतीनं भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सरळ डीप पॉइंट क्षेत्राच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण देखील तेवढाच मी म्हणेन चांगल्या पद्धतीनं प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली या क्षेत्ररक्षकाकडनं आणि अंतिम सीमालगत चेंडू अडवण्यात देखील त्याला यश मिळाला. धाव रोखल्या गेल्या आहेत 2. आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच मी म्हणेन सेव्ह केल्यात या क्षेत्ररक्षकानं. 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धीरज भोईर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पहा धीरजनं थोडंसं धावसंख्येला आळा घालण्याचं काम केलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवलेली आहे, चेंज केली गेली आहे. कारण जो फलंदाज अविनाश भोईर आला हा फलंदाज रिव्हर्सिव्ह देखील खेळतोय. त्या अनुषंगानं डीप पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक देखील लावण्यात आलंय. ही खरं गोलंदाजीची पहा या ठिकाणी रणनीती कशा पद्धतीने असेल. डावखुरा गोलंदाज आहे अविनाश, ज्या पद्धतीनं फलंदाज सज्ज असेल
जोरदार प्रहार. इथे मात्र चेंडू आणि चेंडू फलीचा संपर्क साधत नाही. आणखी एका डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. अर्थातच एकूण विचार केला तर 2 डॉट बॉल झालेत या दुसऱ्या षटकामध्ये आणि धावसंख्या धावफलकावर 25 या आकड्यावर थांबली गेली आहे. रिवल सर, या सामन्यामध्ये मजा काय येणार आहे माहिती आहे? दोन्ही संघ एकाच तालुक्यातले आणि एकमेकांची अगदी ज्या खाणाखुणा आहेत त्या ओळखणारे संघ आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये निश्चित एक टफ फाईट सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. नक्कीच. आणि आणखी एक तिसरा चेंडू देखील रोशन डॉट जातोय. आणि मच्छिंद्र सर, आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, त्यानंतर एक चौकार येऊन सुद्धा धीरज भोईरनं काय मी म्हणेन या धावसंख्येला रोख अंकुश लगावलाय. कारण या 2 षटकामध्ये आता धावसंख्या बघितली तर एकूण 25 धावा, एक गडी बाद झालाय, तो म्हणजेच ऋषी भोईर. व्हेरी गुड कमबॅक, मी म्हणेन चांगला कमबॅक केलाय. हो, तसं पाहायला गेलं तर एक चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पहा, काय जबरदस्त गतिमान बॉल फेकले जात आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. धारावी संघाची एक जी लीड म्हणली जाते, एक म्हणजे एक लीडची हड्डी ज्याला म्हटली जाते, ती गोलंदाजच मानले जातात. आणि भरपूर प्रमाणात जर आपण सामने पाहिले तर अगदी गोलंदाजीच्या ताकदीवर या धारावी संघाने बरेचसे सामने अशी एकतर्फी टर्न केलेत. नक्कीच रोशन, कारण गोलंदाज पहा, त्या गोलंदाजाचा रणअप बघितला तर सर्व वेगवान गोलंदाज वापरले गेलेत. अक्षरशः 4च्या 4 गोलंदाज कदाचित आपल्याला वेगवान गोलंदाजच पाहायला मिळतील. हा तिसरा गोलंदाज येतोय सचिन नाईक, हा देखील 20 ते 25 पावलांचा स्टार्ट घेणार आहे. म्हणजे तिथं वेगवान गोलंदाज आणि त्या वेगवान गोलंदाजासमोर तेवढीच वेगवान फलंदाजी देखील पाहायला मिळते. केतन म्हात्रे ऑन द स्ट्राईक. हा चेंडू सरळ बॅटने केलाय, परंतु क्षेत्ररक्षक बरोबर लॉंग ऑनच्या दिशेने सज्ज आणि झेल टिपला जातोय. मोठा हादरा, मोठा धक्का. चेतन म्हात्रे बॅक टू पॅव्हिलियन. जाने वाले जरा होशियार यहाँ पे हम है राजकुमार. आगे पीछे हमारी सरकार यहाँ पे हम है राजकुमार. जाने वाले. व्हेरी गुड बॅटिंग. केतन म्हात्रेच्या खेळीचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 14 धावा, म्हणजेच एक ॲव्हरेज बघितला धावगतीचा तर अप्रतिम पाहायला मिळाला. केतन म्हात्रे जो खेळाडू मागच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला, मागच्या 2 सामन्यामध्ये सामनावीर, मनगटी घड्याळाचा मानकरी ठरला, असा हा केतन म्हात्रे मात्र या मॅच मध्ये देखील चांगलं योगदान देऊन बाद होतोय. नवीन फलंदाज जित भोईर. क्रिकेट मधला खरं तर पुराण चावल म्हटलं जातं जित भोईरला. असा एक अनुभवी खेळाडू नॉन स्ट्राईकला असेल. हा चेंडू जोरदार प्रहार केलाय अविनाशनं मात्र चेंडू सरळ कॉर्नरच्या दिशेने खेळल्यानंतर तेवढी चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यानंतर एकूण धावसंख्या जी थांबली गेली होती बऱ्याच कालावधीपासून, ती धावसंख्या आता मी म्हणेन पार होते 2 धावेनं 27 या आकड्यावर. 27 धावा धावपलकावर ऑन द स्ट्राईक अविनाश. ठाणे जिल्ह्यातला हा एक संघ नवी मुंबई परिसरातील धारावी संघाच्या विरोधात खेळतोय. कोण जाणार सुपर 3 मध्ये ही वाट पाहिली जाते. जोरदार प्रहार अविनाशनं मात्र चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या बरोबर हातामध्ये डीप मिड विकेटला असणारा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. आणखी एक हादरा वाकलन संघाला मिळतोय अविनाश भोईरच्या स्वरूपात. अतिशय चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीनं आपण उल्लेख केला होता रोशन, की धारावी संघाची खरी ओळख असेल ती त्यांची गोलंदाजी. मात्र हे देखील विसरता कामा नये की वाकलन संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहे. मग काय करावं लागेल? वाकलन संघाला एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल, एक चांगली धावसंख्या, चांगली म्हटलं तर समाधानकारक आणि फायटिंग स्कोर उभा करावा लागेल धारावी संघाच्या विरोधात. पाहूया नवीन फलंदाज मात्र जित भोईर पहिल्याच चेंडूचा समाचार घेतोय. सचिन नाईक रिव्हर्स स्वीप, अप्रतिम फटका आणि चेंडूवरची नजर देखील पाहायला मिळाली. जित भोईरच्या बॅट मधून रिव्हर्स स्वीपचा हा खणखणीत आणि दणदणीत JWR सिक्सर. अतिशय
मी तर म्हणेन देखणा फटका पाहायला मिळाला, कारण ज्या फटक्यामध्ये सर्व प्रेक्षक प्रेमात पडतील असा हा फटका जित भोईरच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. नेक्स्ट बॉल सचिन नाईक अतिशय पुन्हा एकदा पुनरावृत्ती कॉफी कॅट फटका पाहायला मिळाला. हा मात्र कार्पेट ड्राईव्हचा फटका होता. 4 धावांसाठी चौकार. काय फटकेबाजी. खरं तर रोशन अनुभव हे आपल्याला लढायला शिकवतं. अनुभव हे आपल्याला लढायला शिकवतं आणि अनुभव असणारा हा खेळाडू जित भोईर. एक्सपिरियन्स इज गुड टीचर का म्हटलं जातं. आणि आपल्याकडे जर अनुभव असेल तर त्या अनुभवाच्या जोरावर देखील आपण सामना जिंकू शकतो. हे करून दाखवलं जित भोईरनं. म्हणून तर जित भोईरच्या नावावर देखील बाईक आणि 4 व्हीलर देखील लागली गेली. आणि ही खेळाडूंची ओळख आहे. ज्यावेळी गुणवत्ता आपली सिद्ध केली जाते, ठाणे विभागामध्ये त्यांची गुणवत्ता आपण पाहिली असाल, आज मात्र ते रायगडमध्ये येऊन देखील आपली गुणवत्ता सिद्ध करतायत. व्हेरी गुड बॅटिंग जित. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या आकड्यावर. हा चेंडू मात्र सरळ बॅटिंग केला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं सरळ कॉर्नरच्या दिशेनं झेल टिपला जातोय. अप्रतिम झेल. आणि जित भोईर जो या मैदानावर त्याची बॅट चमकली होती, तळपली होती, त्या जित भोईरला देखील बाद करतोय गोलंदाज सचिन नाईक. थँक्यू. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला जित भोईरच्या माध्यमातून. जित भोईर 2 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार आणि 3ऱ्या चेंडूवर बाद, म्हणजे 3 चेंडूमध्ये 10 धावा. अतिशय चांगली खेळी केली आहे जित भोईरनं आपल्या संघासाठी. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितली तर 3ऱ्या षटकाची समाप्ती आणि 37 धावा. या षटकामध्ये सचिन नाईकनं 3 सफलता मात्र मिळवल्यात, परंतु 12 धावा खर्च केल्या आहेत. 3 षटक, 37 धावा. अप्रतिम झेल देखील पाहायला मिळाला. आणि मैदानावर JWR कंपनीचे एक्झिक्युटिव्ह अमर म्हात्रे यांना देखील विनंती असेल, अमर आपण या. अमर म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. JWR ट्रॉफी आहे, त्यामुळे JWR मधील कार्यरत असणारी सर्व खरं तर एक्झिक्युटिव्ह, सिनियर एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर, त्याबद्दल आपण सर्व मंडळी येथे पाहायला मिळतील. तर या साऱ्यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. प्रतीक पाटील यांचं फार मोठं योगदान मच्छिंद्र सर. JWR ट्रॉफी म्हटली तर सातत्यानं 3 वर्ष ललितभाई जोबनपुत्रा हे जर या कंपनीचे मालक आहेत आणि एक चांगलं योगदान आमच्या या स्पर्धेसाठी त्यांचं सातत्यानं राहिलंय. त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करेन. मैदानावर पाहूया अमोल काले सरांचा इशारा येतोय की वाईड स्क्वायर, अतिरिक्त 1 धाव. JWR ट्रॉफीज खरं तर फार मोठं योगदान. मी आत्ताच उल्लेख केला होता मॅक्स सर. तब्बल 2 लाख रुपये, 2 लाख रुपये या स्पर्धेसाठी ते एक देताना आपल्याला पाहायला मिळते. धनराशी एवढी मोठी पाहायला मिळाली, त्यांचं देखील मी मनापासून. परंतु मैदानावर पहा इथे काय चित्त्याच्या चवळाईनं धावगती घेतली जाते आणि आणखी धावा 2 वाढतायत. धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या आकड्यावर. 40 धावा धावफलकावर. 3ऱ्या वर्षात जर या स्पर्धेला बघितलं तर मॅक्सर रोशन आपल्याला सांगू इच्छितो की जे JWR कंपनीचे मालक आहेत ते सलग 3ऱ्या वर्षात देखील 2 लाख रुपये देत आहेत. प्रत्येक वर्षी 2 लाख रुपये या स्पर्धेसाठी देताना फार मोठं योगदान. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन, कारण हे माहिती असणं देखील फार गरजेचं आहे. आमचे प्रतीक पाटील भाई यांचे देखील फार मेहनत असते यासाठी. आणि साऱ्या आयोजकांचं देखील मी कौतुक करेन. प्रत्येक आयोजक या स्पर्धेसाठी, या ट्रॉफीसाठी मेहनत घेत असतात. लास्ट ओव्हर सरळ बॅट केला, सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सचिन थोडंसं फंबलिंग, मात्र तेवढीच चांगली फेकी, अप्रतिम फेकी केली सचिननं. फलंदाज होतोय धावचित स्वरूपात बाद. आणि फलंदाज बाद झालाय किरण म्हात्रे. अवघ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. लास्ट 3 टू गो.
3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या धावफलकावर 41, 41 धावा. आणखी 3 चेंडूमध्ये किती धावा येतील हे फार महत्वाचे चेंडू असतील मच्छिंद्र सर. आपण बघितलं तर रोशन हे 3 चेंडू भरपूर काही सांगून जातील. चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. भावेश नाईक एका मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय हा भावेश नाईक. तोच भावेश नाईक मात्र इथे लास्ट स्लॉग ओव्हरचा षटक फेकतोय. हाणामारीचं षटक क्रिकेट मधलं हे फार निर्णायक षटक असतं. ज्या षटकामध्ये आता मात्र पूर्णपणे रोखून पूर्णपणे मी म्हणेन जखडून ठेवलेत फलंदाजांना या भावेश नाईकनं. लास्ट 2 to go. अंतिम शेवटचे 2 चेंडू. डावखुरा फलंदाज प्रदीप पाटील. प्रदीप पाटील ऑन स्ट्राईक. भावेश नाईक आपण बघितलं सुरुवातीपासून वेगवान गोलंदाज वापरले गेले धारावी संघाच्या बाजूनं. अंतिम क्षणापर्यंत एक डावखुरा गोलंदाज. हा चेंडू पॅडवर आदळला जातो. जोरदार अपील लेग बिफोर द विकेट. बरोबर 3 स्टंपच्या मधोमध सापडला प्रदीप पाटील आणि LBWच्या पद्धतीनं अर्थातच फलंदाज पायचीत स्वरूपात बाद. प्रदीप पाटील खरं तर 6 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या श्रेयाला पाहायला मिळत आहेत. आणखी नवीन फलंदाज एक राहुल म्हात्रे जात असताना षटकातील अंतिम शेवटचा एक चेंडू. धावसंख्या धावफलकावर 42. लास्ट बॉल इन दिस इनिंग. अर्थातच पहिल्या सत्रातील शेवटचा अंतिम चेंडू. फायनल बॉल. लास्ट मॅच मधला पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. काय घडणार या चेंडूवर? 42 धावसंख्या धावफलकावर. हा चेंडू देखील पॅडवर आदळतोय. जोरदार अपील केला जातोय परंतु लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक आणि एकच धाव. पहिला सत्र समाप्त. एकूण धावसंख्या 43. फलंदाज बाद झालेत 6. 6 बाद 43. येणाऱ्या 4 षटकामध्ये प्रतिषटक 11.0च्या सरासरीनं 44 धावा काढाव्या लागतील. 4 षटक आणि 44 धावांची आवश्यकता असेल. ती म्हणजे जतीन 11 धारावी संघाला 4 षटक आणि 44 धावांची आवश्यकता. निशांत 11 जीजे स्पोर्ट्स वाकलन संघानं 43 धावा काढल्यात. तर नक्कीच एक अतिशय चांगला शिस्तबद्ध संघ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ एका बाजूला जीजे स्पोर्ट्स वाकलन तर दुसऱ्या बाजूला जतीन 11 धारावी संघ. आणि मॅक्सर धारावी संघाचा आपण विचार केला तर प्रत्येक सामन्यामध्ये लाईनअप करून एक शिस्तता कशी असते क्रिकेट खेळाडूची हे मात्र आपल्याला दर्शवून दिलं आजच्या दिवसामध्ये. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि 44 धावांचं आव्हान मात्र समोर ठेवलंय. क्रीडारसिक प्रेक्षक अगदी शांतपणे कोरोनासारखा प्रादुर्भाव असताना देखील मी तर म्हणेन बंधन असताना देखील वेळात वेळ काढून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. या साऱ्यांचं या सगळ्यांचं मी JWR ट्रॉफी आयोजकांच्या वतीनं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण नक्कीच ज्यांचा आवाज ऐकणार आहोत मित्रांनो आज दिवसभरात खरं तर पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आणि उद्याच्या दिवसात अर्थातच ज्यांचा आवाज आपण गोवा स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत, गोवा टुर्नामेंट्स मध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत ते मच्छिंद्र पाटील सर उर्फ मॅक्स सर. ओव्हर टू मच्छिंद्र सर. Thank you, Rival sir. Thank you, Roshan. Thanks a lot for very good evening to all of you present here. The sun is going slow down. Birds are flying in there. Beautiful atmosphere for the cricket and fantastic atmosphere for cricket. A very good evening to all of you present here. Once again, you are the watching JWR Trophy 2020. Today it is the first day of tournament and total 24 teams have been participating in this tournament. The most welcome of you once again. The target is 44 initial player. I request to please go on the field and start the game immediately. Beautiful atmosphere for cricket. Once again, the spectators are enjoying this match, very relaxing, and they want to see that they are watching the beautiful trophy, JWR Trophy 2020. Yes, Rival sir. थँक्यू सर. मॅक्स सर सॉरी फॉर डिस्टर्ब यू. नक्कीच व्यासपीठावर आपण पाहू शकाल अमर म्हात्रे सर अर्थातच JWR कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. आमचे मित्र अमर म्हात्रे यांचा इथे मात्र सन्मान होत आहे या व्यासपीठावर. थँक्यू सो मच.
धन्यवाद. आपण आला JWR ट्रॉफीमध्ये. आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेची शोभा वाढली या साऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करून ओव्हर टू कमेंट बॉक्स. थँक्यू रिवाल सर. JWR ट्रॉफी वर्ष तिसऱ्या स्पर्धेत तमाम कडे रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. इट इज गेटिंग ब्युटिफुल इनिंग अँड fantastic atmosphere for cricket. Once again, very good evening to all our people present here. You are watching JWR Trophy 2020. Most welcome once again. तर नक्कीच थँक्यू मजेंद्र सर. आपण खरं तर आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि दुसरा सत्र म्हणजे 4 षटकांचा खेळ बाकी असेल आजच्या या दिवसातील. या स्पर्धेची सांगता होणार आहे आजच्या दिवसासाठी. तर आज दिवसभरात आमच्या आमंत्रणाला मान देऊन खरं तर हिंदी आणि मराठीतून ज्यांनी समालोचन आपल्याला ऐकवलं ते आमचे मित्र रोशन सकपाल यांना आपण सन्मानित करावं. मी जगदीश दाभोलकर आणि प्रतीक पाटील यांना विनंती करेन की आपण एक मराठी आणि हिंदी समालोचक रोशन सकपाल यांना आपण सन्मानित करावं. थँक्यू सो मच रोशनजी सकपाल. अतिशय चांगला आवाज आपल्याला एक मधुर समालोचन ऐकायला मिळालं. मच्छिंद्र सरांना मिळालेली साथ आजच्या दिवसात. तर रोशन सकपाल यांना इथे सन्मानित होत आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. Play call for umpire, then initial players on the field. Fantastic inning is going on. Very welcome all of you once again. JWR Trophy 2020. The target in front of the 44. Play from start umpire the call. केतन मात्रे. पहिला गोलंदाज मध्ये चेंडू खोलवर टप्प्याचा मला पाहायला मिळतो. लॉंग ऑन ला कव्हर करमध्ये सिंगल. गुड फिल्डिंग. क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा दर्जा तुम्हाला या शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आय एम व्हेरी शुअर अँड डेफिनेटली आय एम टेलिंग द मॅच विल बी गो इन द लास्ट मोमेंट. द मॅच विल बी थ्रिलिंग मॅच, नो डाऊट. So don't go anywhere. Join with us and enjoy with JW Trophy 2020. 34 धावांचं लक्ष्य मैदानावरती स्टार्टिंगला फलंदाज सज्ज होते. तो मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी करणारा यावेळी मात्र स्टार्टिंगला फलंदाज सज्ज होते सिद्धेश म्हात्रे. त्याला साथ देतो विशाल भोईर. गोलंदाजीमध्ये केतन म्हात्रे ज्यानं 12 धावांचं योगदान दिलं फलंदाजी करताना संघासाठी, तोच केतन म्हात्रे. राउंड विकेट. वेलकम ऑन द ग्राउंड. पहिल्या चेंडूत स्वागत केलं ऑन द टॉस. व्हॉट अ एक्झिक्युटिव्ह फॅबुलस शॉट. दॅट्स गॉन 6. थँक्यू डीजे. ज्या केतन म्हात्रेनं मागच्या 2 सामन्यामध्ये लगातार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारला तो केतन म्हात्रे यावेळी मात्र चेंडूला टॉस करण्याचा प्रयत्न करतोय. तेवढीच चांगली उंची, त्या उंचीचा फायदा घेत यावेळी तुम्हाला पाहायला खूप चांगला फुटवर्क तुम्हाला पाहायला मिळतं. नाईस एक्झिक्युशन, गुड फुटवर्क दॅट ऑकेजन. Hitting in the ball into the gap. That's a beautiful shot. Back high back lip. Beautiful shot. Powerful shot. Footwork. It's very good, nice. And that's a 6. 7 धावा दाफा तुम्हाला पाहायला मिळतात. Good batting. Once again, what a timing. Stand and deliver. जबरदस्त फलंदाजी. क्षेत्ररक्षक मात्र पाहत बसलाय. That's a huge 6. असे एका पाठोपाठी ग जवा मारतो मी शॉटी ग. खरंच माझी फलंदाजी साऱ्यांनाच पटतय. जवा बघतीस तू माझ्याकडे जवा. केतन म्हात्रे या गोलंदाजाला षटकार चौकार मारणं इट इज नॉट इझी ॲज ABCD. इट्स अ ब्युटिफुल बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम सिद्धेश. once again back to back 3-6. Oh, what a batting performance. Fabulous batting performance. अरे यो बॅट्समन हुकमी एका एका एका. Consistently hitting 6 and 3 षटकार लगातार तुम्हाला पाहायला मिळतात. What a fabulous batting performance in the beautiful and fantastic atmosphere for the cricket. 3 चेंडू 3 षटकार 18 धावा तब्बल ठोकल्यात. वेलकम ऑन द ग्राउंड. वेलकम टू JWR ट्रॉफी 2020 मध्ये स्वागत करतोय हा फलंदाज. What a fantastic performance from the सिद्धेश म्हात्रे. ब्युटिफुल. लाईन बघावी लागेल. पंचाकडे अशा पद्धतीने पाहिलं. यावेळी फलंदाज थांबवण्याचा प्रयत्न करतोय केतन. कारण केतन सुद्धा एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. त्याला माहिती आहे फलंदाजी ताकद किती आहे. 3 षटकार मारल्यानंतर थोडासा दिशा भरकटतोय. दिस टाइम इज ट्राइंग टू क्रिएट अ मोर पेशन्स. त्यामुळे चेंडू थोडीशी इज अ कंट्रोल ऑफ द लाईन आणि थोडीशी दिशा भरकटतोय. त्यामुळे चेंडू तुम्हाला स्क्वेअर पाहायला मिळतोय. once again short pitch चेंडू. यावेळी मात्र ऋषीबेरी चेंडू खाली वेगाने येतोय. यस इज टेकन. इज अ बिग विकेट फॉर द वाकलन टीम. अँड सिद्धेश चेंडू निघून जातोय तो मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट.
आणि पंचांचा इशारा ते 1 बाउन्स. सीमा पलीकडे अजून एक चौकार. It is a very fantastic over for Darabe team. 24 run come from this over. It's an excellent over for the Darabe team. It's a very bad over for Wakland team. What a use of power play. Beautiful use of power play. 24 runs. They are chasing target of the 44 only. आणि 24 धाबा धापलकावरती जिंकण्यासाठी आता फक्त सहज लक्ष राहिले मैदानावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉडीचा बॅलन्स. फायनल ग्रेसनमध्ये क्षेत्र खाली आहे. त्या खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र अपयशी ठरलाय. बॉडीचा बॅलन्स ठेवू शकला नाहीये आणि डॉट डिलिव्हरी. गोलंदाज सज्ज झालाय तो गोलंदाज जीत भोईर. अत्यंत ज्वलंत असा फलंदाज ज्याला म्हटलं जातंय. एक जबरदस्त गोलंदाज. खूप चांगले समालोचक सुद्धा आहेत ते आणि ज्यावेळी माईकशी संपर्क साधतात खूप चांगल्या कमेंट्स पण करत असतात असे जीत भोईर. इज अ फॅबुलस क्रिकेटर इन द टेस्ट क्रिकेट वर्ल्ड. इज अ वेटरन प्लेयर्स. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टॉप आहे. स्वतः जीत चेंडू खाली जज करतोय. ओ व्हाट अ कॅचिंग. ब्युटिफुल कॅच. ऍब्सोल्युटली इट्स टेकन. सेकंड डिसमिसल फॉर द दाराबे टीम. इट्स अ गुड कमबॅक फ्रॉम द वाकलँड टीम. पहिला धक्का दिला होता 20 या धावसंख्येवरती. दुसरा धक्का दिला 24 या धावसंख्येवरती आणि संघाचा संगनायक यावेळी मात्र बघू शकाल पण मैदानात येताना सचिन नाईक. सचिन नाईकला तुम्ही पाहू शकाल नॉन स्ट्राइक एंडला. संघाचा संगनायक यावं लागतं त्याला. येता क्षणी चेंडूची चाचपणी करतोय. चेंडूमध्ये मोठे फटके लागलेत त्यामुळे चेंडूची चाचपणी करताना पाहायला मिळतोय. इज अ व्हेरी स्मार्ट अँड टॅलेंटेड क्रिकेटर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड सचिन नाईक ऑन द नॉन स्ट्राइक. ओ ब्युटिफुल atmosphere of cricket. You are watching thrilling match. Beautiful delivery. Such a beautiful delivery. Perfect Yorker. Batsman has no answer to it. The great delivery. That's a dot ball. Very beautiful performance from जीत भोईर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा गेल्यात त्यामुळे या धावा रिकव्हर होणं गरजेची गोष्ट आहे आणि हीच बाब लक्षात घेतोय जीत भोईर माफ करा. यावेळी शॉट ऑफ प्लेन. थोडीशी चूक केली ऑन द टॉस. चेंडूला मात्र एक्झिक्यूट केलाय आणि ऐवा झेल टिपलाय आणि 200 रुपयाचं पारितोषिक तुम्ही घेऊन जायचंय. यावेळी मात्र दणदणीत षटकार. मला घाबरला. खूप चांगलं कमबॅक केलं होतं जीत भोईरनं. 3 चेंडू डॉट फेकले होते. एक गडी बाद केला होता मात्र त्यानंतर षटकार पाहायला मिळतोय. रिवर्सच्या माध्यमातून टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर. Fabulous executive. Body balance was great that occasion. That's a great execution. That's a 4 runs. 1 bounce. Cross the boundary line for 4 runs. किती सुंदर फटके तुम्हाला क्रिकेटचे पाहायला मिळतात. याच्यावर अंदाज वर्तू शकता क्रिकेटचा दर्जा किती उंचावला मित्रांनो. किती स्टँडर्ड आलाय क्रिकेटमध्ये. किती सहजरित्या फटके एक्झिक्यूट केले त्या फलंदाच्या माध्यमातून. ब्युटिफुल क्रिकेट. फुल टॉस ऑन स्टेट ऑन द बॅट. या चेंडू टाळत होतोय ऋषी भोईर. ज्यावेळेला मात्र बीट होतोय. ज्या ऋषी भोईरने खूप चांगला झेल टिपला होता तो ऋषी भोईर आता बीट होतोय आणि यावेळी 2 धाबा कधी पाहायला मिळतात. 2 धाब्यांच्या वर धावसंख्येला आकार वेगाने येतोय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. एंड ऑफ द कपल ओव्हर. धावसंख्या धाबा बघू शकाल आपण. एकूण 36 धाबा धापलकावरती. जिंकण्यासाठी अवघ्या काही धाबांची गरज आहे कारण पहिल्या षटकामध्ये 24 धाबा. आता आपण पाहतो द्या 36 धाबा जिंकण्यासाठी 44 धाबांची गरज असताना यावेळी मात्र सामना एकतर्फी होतो की काय असा प्रश्न निर्माण होतोय कारण धावसंख्या फक्त 8 धाबांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. थँक्यू निखिल. बक्षिसे घ्यायला Thank you. स्टेजवर आयला. बक्षिसे घ्यायला स्टेजवर आयला. आयवा कॅचवाला बघायवा आयवा. थँक्यू सँडी आणि मॅडीची खरोखरच जेवढं कौतुक करत तेवढं कमीच आहे. जेवढं टायमिंग फलंदाज करत नाही तेवढं टायमिंग डीजे मास्टर करतोय. गुड जॉब. कीप इट अप सूरज. व्हेरी गुड जॉब. मॅडीची सुद्धा आठवण आली आम्हाला. खूप चांगले डीजे ऑपरेटर. कारण हेच खरं आमचं मनोरंजन करत असतात. थोडासा थकवा कुठे का आपल्याला जाणवत असतो. मग संगीताच्या माध्यमातून थोडंसं रिलॅक्स करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून. व्हेरी गुड जॉब सूरज. आय एम इम्प्रेस यू. अँड व्हेरी गुड जॉब निखिल अँड ऑल टीम पीटीसीच्या माध्यमातून. व्हेरी गुड जॉब सोपान मात्रे. युअर ऑल्सो यू हॅव डन व्हेरी गुड वर्क. बघू शकाल फक्त टायमिंग सुपर
डोळ्यांचं पार न फिटणारा फटका पाहायला मिळतोय. अत्यंत मनमोहक आणि खरोखरच भुरळ घालणारा फटका पाहायला मिळतोय. सीमा पलीकडं फाईन लेग रिझन मध्ये लॉंग लेग आणि फाईन लेग रिझन मध्ये चौकारासाठी फक्त टायमिंग. वॉट एक्झिक्युशन. धावसंख्येला आकार आणि सामना मात्र जवळ जिंकण्याच्या खूप समीप आलाय. 40 धाबा धावफलकावरती आणि फक्त 4 धाबांची गरज. बॅकफुटला आलाय, कट केलाय, छोटे निघून जातोय आणि मोहर लागते. सामना जिंकलाय. एवढ्या लवकर सामना फिनिश होईल असं वाटलं नव्हतं. मध्ये खूप लवकर सामना फिनिश केलाय. धारावी संघ हार्दिक अभिनंदन. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. तुम्ही जिंकलात. सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालात. एका बक्षिसाचं तुम्ही आता मात्र इथे निश्चित हकदार झालात. त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड वाकलन संघ. नाव हार्ड लक. यावेळी मध्ये तुमचं हार्ड लक. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. खूप चांगलं सहकार्य केलं. त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ज्या प्रेक्षकांनी युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली, प्रत्यक्ष येऊन स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. पीटीसी संपूर्ण टीम ज्याने या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केलं, त्यांचे मनापासून आभार. आमचे डीजे मास्टर सूरज यांचे मनापासून आभार. सर्व टीमचा आभार व्यक्त करतोय. पंच, समालोचक, सर्व आमचे आयोजक यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि मी मच्छिंद्र पाटील आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच मच्छिंद्र सर. आपण आजच्या दिवसामध्ये समालोचन ऐकलात. खरं तर तिन्ही भाषेंवर प्रभुत्व असणारे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे मच्छिंद्र पाटील सर यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय जगदीश दाभोलकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मच्छिंद्र पाटील सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. खरं तर मित्रांनो, आपण ज्या समालोचकांचा, खरं तर पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मच्छिंद्र पाटील सर, आणि ज्यांचा आवाज आपण गोवा या ठिकाणी परवाच्या दिवशी स्पर्धा सुरू होईल तिथे आपण आवाज ऐकणार आहोत. एक हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून आहेत आणि आज उच्च शिक्षित असणारे हिंदी विषयातील शिक्षक, आणि गोवा या ठिकाणी त्यांचं समालोचन परवाच्या दिवशी स्पर्धा सुरू होईल तिथे आपण ऐकणार आहोत. असे मच्छिंद्र पाटील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. आपण आलात. अतिशय सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच बोथ ऑफ कॉमेंटेटर्स रोशनजी सकपाल आणि मच्छिंद्र पाटील. त्यानंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या सामन्यातला सामनावीर, नो डाऊट ज्यानं तिन्ही सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये 18 धावा, गुड स्टार्ट मिळाला, तो सिद्धेश म्हात्रे ठरला या सामन्यातला सामनावीर. फ्लाइंग स्टार्ट, अप्रतिम सुरुवात करून दिली आहे. 3 षटकार ठोकले लगातार, तो सिद्धेश म्हात्रे धारावी संघाचा ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. संतोष म्हात्रे मुख्याध्यापक यांना विनंती असेल, आमचे ओले गावातील शिक्षक मुख्याध्यापक सर संतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सिद्धेश म्हात्रे बंधूंना येथे मात्र बक्षीस प्रदान करीत आहेत. सिद्धेश म्हात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द. व्हेरी गुड बॅटिंग, फंटॅस्टिक इनिंग सिद्धेश म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्या सिद्धेश साठी. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धेश.